प्रभू रामाची कृपा अखंड देशावर आणि जगभरातील रामभक्तांवर कायमच राहील। त्यातच जिथं खुद्द प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला त्या अयोध्येचंही रूपडं आता बदलून केलंय। राम मंदिर निर्माण कार्य पूर्ण होताच रामाची नगरी अयोध्येचा देखील वनवास संपणार आहे। काही वर्षांपूर्वीची अयोध्या आणि आज उभी राहणारी अयोध्या पूर्णतः वेगळी दिसते। इथे बनवण्यात येणारे धर्मपथ, रामपथ, भक्तिपथ आणि जन्मभूमी पथावर सर्व दुकानं, घरांची रंगरंगोटी सुरू आहे। रस्ते स्वच्छ करण्यासाठी परदेशातून मागवलेल्या मशीन 24 तास अयोध्येमध्ये फिरवल्या जातात। आढावा घेतलेला आहे गणेश ठाकूरनं। 22 जानेवारीसाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे। मी सध्या या मुख्य रस्त्यावरती आहे आणि आपण इथं पाहतोय की आत्तापासूनच रस्त्यांना साफ करण्यासाठी सुरुवात झाली आहे। अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये रोज स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। त्याचा एक भाग म्हणजे हे फिल्टरिंग डस्ट फिल्टरिंग मशीन इथं वापरली गेली, जी परदेशातून आणली गेली आहे आणि ही मशीन आता अयोध्ये नगरीमध्ये फिरते आणि सकाळपासून साफसफाईच्या कामाला सुरुवात होते। अयोध्येचा कायापालट कसा होतोय याने दाखवतो मी। रात्रीच्या वेळेला सबंध रस्ता या स्ट्रीट लाईटनं चमकतं आणि इतकंच नव्हे तर रंगरंगोटीचं काम अजूनही सुरू आहे। मी इथे तुम्हाला उजवीकडे दाखवतो। या उजवीकडे पहा कशा प्रकारे प्रत्येक दुकानांची सजावट केली जाते, रंगरंगोटी केली जाते, या दुकानांना कलर लावला जातं आणि हा पूर्ण परिसर जो मुख्य रस्ता आहे, एकूण 4 पथ तयार केले गेले आहेत। हा राम जन्मभूमी पथ आहे। या पथावरती उपस्थित या सगळ्या दुकानांना, घरांना सरकारनं हा रंग लावलाय, त्यांच्याकडनं सजावट केली जाते आणि दुकानांना जरी पाहिलं तर वेगवेगळे कलाकृती याच्यावरती उपस्थित केली गेली आहे आणि खरोखरच अयोध्या आजच्या वेळेला एक सुंदर नगर म्हणून समोर येत आहे। मंदिराला 2-3 वर्ष लागणार आहेत पूर्ण होण्यासाठी। तोपर्यंत ह्या अयोध्या नगरीमध्ये बरंच काही बदलून जाईल आणि विकास या अयोध्या नगरीचा होईल हे मात्र निश्चित आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।